भ्रष्ट सरकारचं करायचं काय? भ्रष्ट सरकारचं करायचं काय? पक्षप्रमुख साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच जिल्हा प्रमुख श्रीजाता गरज यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल येथे शिवसेनेतर्फे माणिकराव कोकाटेंनी जे वक्तव्य शेतकऱ्यांविरोधात केलं त्याचा निषेध आणि धिक्कार करण्यासाठी आज सर्व शहरप्रमुख, सर्व उपमहानगरप्रमुख, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडी युवा सेनेचे जमा आहे. माणिकराव यांनी बोलताना एक कृषी मंत्री पदावरती बदलायचा साधा विचार करायला पाहिजे की जो शेतकरी आपला सर्व कष्ट करून आपल्यासाठी अन्न पिकवतो, शेतामध्ये राहतो, ज्याच्यामुळे आपल्या पोटामध्ये 4 घास जातात, त्या शेतकऱ्याबद्दल काही शब्द वापरताना त्यांनी जबाबदार मंत्री म्हणून काही मर्यादा पाहायला हव्या होत्या. आपल्या एखादी गोष्ट एका सुरामध्ये बोललं गेलं असं नसतं. मंत्रिपदावरती बसल्यानंतर काही गोष्टींचा जबाबदारी भान ठेवायला पाहिजे. ते भान माणिकरावांकडनं ठेवलं गेलं नाही. फक्त माफी मागून या गुन्ह्याची माफी होत नाही. त्यांनी फक्त एक गोष्ट करावी, त्यांनी आपण तुमच्या पदाचा राजीनामा द्यावा, जेणेकरून ते जे म्हणतात की माझ्याकडनं अवधानाने चूक घडली, ही चूक त्यांच्याकडनं भविष्यात घडू नये यासाठी या बेजबाबदार व्यक्तींनी आत्ताच्या घडीला राजीनामा द्यावा. ही आमच्या पक्षाकडनं, आमच्या सर्वांकडनं शिवसैनिक म्हणून आणि एक त्या बळीराजाच्या प्रति आमची कृतज्ञता भावना म्हणून आमची मागणी आहे की त्यांनी मान्य करावी आणि तात्काळ राजीनामा द्यावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रायगड जिल्ह्याच्या वतीने कृषी मंत्री, महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा निषेध व्यक्त करण्याचा इथे कार्यक्रम होता. हे काही बेताल वक्तव्य काही 2 दिवसांपूर्वी माणिकराव कोकाटेंनी केलं. मला वाटतं अतिशय जबाबदार व्यक्ती असते जी या राज्याची कृषी मंत्री असते. अनेक लोकांनी कृषी मंत्री पदं भूषवली आहेत, मोठी मोठी लोक कृषी मंत्री होऊन गेली, पण मला वाटतं अतिशय बेजबाबदारपणाचं वक्तव्य या नेत्यांनी केलं आहे. कारण जो अन्नदाता आपल्या पूर्ण राज्याला, पूर्ण देशाला ज्याच्यापासून अपेक्षा असते, तो बळीराजा अन्न पिकून आपल्याला खायला देतो, ज्याच्यामुळे आपण संपूर्ण आपला देश, आपलं महाराष्ट्र राज्य सगळं संपन्न झालेलं आहे. अशा शेतकरी राज्याबद्दल जी काही भावना व्यक्त करायची, मला वाटतं आपण ते जे मंत्री आहेत ते देखील अशा तळागाळातूनच आलेले आहेत. नाशिकसारख्या जिल्ह्यातून ते आलेले आहेत. मला वाटतं शेतकऱ्यांची त्यांना जाण असली पाहिजे. अजितदादांना माझी विनंती आहे, आमच्या माध्यमातून ज्या पक्षाचं ते काम करतायत त्या नेत्यांना माझी विनंती आहे, अजितदादांना नक्कीच शेतकऱ्यांची जर जाण असेल तर त्यांनी माणिकराव कोकाटेंना तात्काळ राजीनामा द्यायला भाग पाडायला पाहिजे. अन्यथा इथून पुढे असे जर बेताल वक्तव्य ते करत राहतील, त्यांनी जर राजीनामा दिला नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार इथून पुढे उग्र स्वरूपाचं आंदोलन करेल. म्हणून आपण ज्या शेतकऱ्याला, ज्या जगाचा पोशिंदा म्हणून आपण शेतकऱ्याला ज्या मानतो, त्या शेतकऱ्यांचा माणिकराव कोकाटेंनी जो अपमान केलेला आहे बोलून, ते एकदम निषेध आहे, निंदनीय आहे. आणि हे असं घडता कामा नये. आज जर आपण बघितलं शेतकरी सर्व काही, आज आपण जे काही जे दुनिया जी चालली आहे ती शेतकरी पिकवतोय म्हणून हे सगळं जग चाललेलं आहे. आणि त्या शेतकऱ्याचा जर असा अपमान होत असेल तर शिवसेना त्याला विरोध करणार आणि त्याने राजीनामा दिलाच पाहिजे. एवढंच आमचं म्हणणं आहे. धन्यवाद.